सध्या एथेनॉल तसंच एथेनॉलच्या संबंधानं पेट्रोलमध्ये त्याचं होणारं मिश्रण ते योग्य का अयोग्य त्याचे निर्णय कोणी घेतले, काय घेतले याची खूप साधक-बाधक चर्चा चालू आहे. अर्थातच हा निर्णय जो आहे तो काँग्रेस सरकारने घेतला होता आणि म्हणजे पेट्रोलमध्ये 20% एथेनॉलचं मिश्रण करण्याचा तो भारतीय जनता पक्षानं पुढे चालवला. अर्थात हा इतिहास त्याचा असा आहे, की पेट्रोल आयात करण्यासाठी जास्ती डॉलर्स मोजावे लागतात आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे, की आपलं परकीय चलन जे आहे, ते जास्तीत प्रमाणात व्यय होतं आणि मग अशा काळामध्ये जेव्हा डॉलरची किंमत खूप मूल्य वाढलेलं आहे, डॉलरचं मूल्य जवळ-जवळ ₹96 पर्यंत गेलेलं आहे. अशा वेळेला डॉलरची बचत करण्यासाठी हे अत्यावश्यक ठरतं, की डॉलरचं बाहेर जाणं थांबवावं. त्याचाच एक भाग म्हणून मग इथेनॉल त्याच्यामध्ये मिश्रण करायचं 20% इथेनॉल आणि पेट्रोल 80%. अशा प्रकारे मिश्रण करून जर समजा दिलं तर 20% हे जी इंधन बचत होईल, ती खूप उपयुक्त होईल असा एक विचार त्यावेळेला करण्यात आलेला होता. मात्र आता सध्या या संबंधानं जे सर्व दोषारोप आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये केवळ नितीनजी गडकरी यांना उभं करण्यात आलेलं आहे. तो एक योजनाबद्ध प्रयत्न आहे असं मला वाटतं. कारण पासून सुरू झालेली जी एक शृंखला मालिका आहे, या शृंखला मालिकेच्याच ह्या कड्या आहेत. एक तर त्यानंतर राम मंदिरामध्ये झालेला अपहार आणि चोरीचं प्रकरण उघडकीस येणं किंवा ते उघडकीस अखिलेश यादवनं आणणं, की जो अत्यंत जिहादी मनोवृत्तीचा माणूस आहे, की ज्याला त्याच्याशी धर्माशी काही देणं-घेणं नाही, की ज्याच्या बापानं हजारो निष्पाप कारसेवकांच्या अक्षरशः डोळ्यादेखत हत्या केलेल्या आहेत. असा महापापी असलेला अखिलेश यादवनी हे उघड केलं, की राम मंदिरामध्ये असं काही होतंय हे. त्यामागची षडयंत्र, त्यामागची भूमिका, त्यामागची टिन्नू यादव, बाकीचे सगळे जे घटक जे बघितले आपण हे. आणि आता तिसरं जे गडकरींच्या वरती जे वार आणि प्रहार केले जात आहेत, ते सातत्याने एका शृंखलेची एक मालिका आहे असं दिसतंय. हे निश्चितपणे त्याचं गूढ आहे आणि त्याचं रहस्य जे आहे ते तुम्ही शोधून पहा याच्या मागचं काय गूढ आहे ते. यूजीसी, त्याचप्रमाणे राम मंदिर, त्याच्यामध्ये होणारी चोरी आणि त्याच्यामध्ये होणारा प्रचंड मोठा अपहार. यामुळे एक काय चित्र निर्माण होतं आणि त्याचबरोबर एथेनॉलच्या ह्याच्यामुळे कुठलं चित्र निर्माण होतं. त्यामुळे 2 व्यक्ती त्याच्यामध्ये एक सरळ-सरळ आहेत, की त्या दोषारोपित केल्या जाण्याची शक्यता आहे. त्या होतीलच असं नाही. एक तर आदरणीय योगीजी आणि दुसरे नितीनजी गडकरी. तर ही जी आहे ती एक शृंखला मालिका आहे आणि त्याच्यामधनं हे केलं जातंय आणि आता सध्या तर असं झालेलं आहे, की सुपारी पत्रकारांचा प्रचंड मारा, गडकरींच्या वरती प्रहार आणि वार करण्यामध्ये मग्न आहे. त्याच्यामध्ये अजित भारतीसारख्या लोकांनाही त्यांनी हाताशी धरण्यात आलेलं आहे. आय-टी सेल, अजित भारती या सर्वांनी केलेला प्रयत्न केला आणि सरकार त्याचं कुठेही गडकरींचं समर्थन करत नाही. आमचं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये एक एक गोष्ट सांगावीशी वाटते, की एथेनॉलची निर्मिती हा काही गडकरीचा निर्णय नव्हता आणि गडकरींनी ठरवला असतं तरी तो त्यांना मान्य करून घेता आलं नसतं. कारण त्याच्यावरती अंतिमतः शिक्कामोर्तब जे असतं ते मोदी आणि शहांचं असतं. मोदी आणि शहा प्रत्येक गोष्टीला संमती देतात तेव्हाच ती गोष्ट घडत असते. पण भाजपमध्ये एखाद्या नगरसेवकाची नियुक्ती करायची झाली तरी देखील ते मोदी आणि शहा ठरवत असतात. अंतिम अधिकार मोदी आणि शहाचा असतो. तर हे सगळं अंतिम अधिकार मोदीच्या आणि शहाचीच ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे हे धोरणात्मक भाग म्हणून हे त्यानंतर सिद्ध साकार करण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे यूजीसीचंही होतं. आणि राम मंदिरामध्ये जो ट्रस्ट नेमण्यात आलेला होता, तोही मोदी आणि शहांनी नियुक्त केलेला होता. तो कोणी संघ परिवाराने नियुक्त केलेला नव्हता. संघानी केलेला नव्हता किंवा संघाच्या माणसांच्या प्रभावाखाली, दबावाखाली किंवा दडपणाखाली असा काही करण्यात आलेला नव्हता. त्याची नियुक्ती जी होती ती सर्वथा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केलेली होती. परंतु आता झालंय काय याच्यामध्ये, की गडकरींच्या वरती एकतर मारा करण्यात येतोय आणि दुसरा योगीजींच्या वरती मारा करण्यात आला. परंतु योगीजींनी यशस्वीपणे तो थोपवला आणि येत्या काही दिवसामध्ये योगीजी उलटपाल चाल खेळणार आहेत. त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती जे शरसंधान करण्याचा प्रयत्न केले ते निश्चितपणे धाराशाही होतील. ते धराशाही होतील. असे मोठे-मोठे शाही जे आहेत, शाही दूत, देवदूत म्हणा किंवा काय त्यांना योगीजी धाराशाही करतील. परंतु त्यांनी आता हा एक प्रयत्न चालवलेला आहे. कारण गडकरी हे वजनदार आहेत. अनेक वेळा त्यांनी उलट-सुलट गोष्टीही ते बोललेले आहेत आणि त्यांची महत्वाकांक्षा त्यांनी कधी दडवलेली नाही. इथे एक मी गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की गडकऱ्यांच्या विषयी मला काही प्रेमादर असण्याचं कारण नाही. गडकरी स्वयंसेवक आहेत हे म्हणतात ते ठीक आहे. मी स्वयंसेवक आहे. मी एक सामान्य स्वयंसेवक आहे. गडकरी खूप महान मोठे आहेत आणि स्वयंसेवक पण आहेत स्वतःला म्हणून घेतात. ठीक आहे. परंतु बाकीची जी सगळी त्यांची धोरणं आहेत, तत्व आहेत आणि शरद पवारांच्या बरोबर त्यांचं राहणं, असणं, बसणं, बाकी त्यांचे असणारे त्यांच्याशी संबंध हे आम्हाला कधीच रुचत नाहीत, खचत नाहीत. संभाजी ब्रिगेडशी असणारे त्यांचे संबंध आम्हाला रुचत नाहीत, पचत नाहीत ते.
परंतु इथे हा प्रश्न जो आहे, की गडकरी प्रामाणिक आहेत किंवा नाही आहेत हा प्रश्न नसून इथे हा एथेनॉल मिश्रण करण्याचं पेट्रोलमध्ये जे धोरण होतं ते कोणी ठरवलं होतं? केंद्र सरकारच्या वरिष्ठ पदस्थानी ठरवलं होतं. ते केवळ गडकरींनीच ठरवलं होतं अशातला भाग नव्हता. केंद्र सरकारने एक धोरण म्हणून ते स्वीकारलेलं होतं. त्यामुळे सर्वथा गडकरींना त्याच्यामध्ये बळी देणं हे पूर्णपणे अयोग्य आहे. बळीचा बकरा गडकरींना बनवण्यात येत आहे. निश्चितपणे इथे स्पष्ट दिसतंय आणि केंद्र सरकारमधले कुठे मोठी बळी धेंडं कधी यांचा बचाव करताना दिसत नाही. त्याचा अर्थ असा आहे, की गडकरींचा बळी देऊन त्यांना मंत्रिमंडळातनं काढण्याचा निर्णय जो आहे या दोघांनी केलेला आहे आणि त्यांची पुढच्या काळामध्ये गच्छंती होईल. बदनामी होऊन गच्छंती करण्यात येईल असं हे त्याच्यामधनं स्पष्टपणे दिसतंय. आणि त्यामुळे सुपारी घेतलेल्या यूट्यूबर्सची मोठी मालिका या प्रसंगी लागलेली आहे. मी गडकरींवरती आत्तापर्यंत अनेक शरसंधाने केलेली आहेत. कारण हिंदुत्वाच्या प्रती त्यांनी प्रतिरोधी अशी त्यांनी भूमिका जेव्हा गडकरींनी घेतली तेव्हा आम्ही विरोध केलेला होता. परंतु या वेळेला मात्र हे निश्चितपणे स्पष्ट दिसतंय, की सुपारी पत्रकारांचा वापर करून केवळ गडकरींचा यामध्ये बळी द्यायचा आणि त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढायचा आणि आपला एक प्रतिस्पर्धी कमी करायचा. हे फक्त त्याच्यामधून दिसतंय. त्यामुळे देशाची पण खूप हानी होती. देशाची जगामध्ये सर्वत्र बदनामी होती. ही चर्चा वारंवार केली जाते त्याच्यामुळे. कारण एथेनॉल त्याच्यामध्ये टाकणे योग्य किंवा नाही, त्यांनी गाड्या बिघडतात असं सगळं झालेलं आहे. ते आत्ताच का आलेलं आहे हा प्रश्न आहे. यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्षापासून जेव्हा टाकण्यात होतं म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल, तेव्हा हा प्रश्न जास्ती करून कोणी ऐरणीवरती आणलेला नव्हता. परंतु आत्ताच आणलेला आहे. याचं कारण काय आहे? तर ह्याच्यामध्ये योजनाबद्ध पद्धतीने गडकरीनं मंत्रिमंडळातनं वगळायचं त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे असं आम्हाला स्पष्टपणे जाणवतं. अर्थात गडकरी काय करतील किंवा नाही हा प्रश्न नाहीये. तर देशाचं चित्र एक वाईट देश जगामध्ये रंगवलं जातंय, की अशा प्रकारे तुम्ही एका महत्त्वाच्या निर्णयावरती चर्चा होत आहेत, उपचर्चा होत आहेत आणि नाचक्की केली जाते. आपल्याच मंत्र्याची नाचक्की केली जाते. हे फार मोठं एक प्रकारचं विदीर्ण करणारं सत्य दिसतंय समोर मला. या प्रसंगी आता हे तर एक गोष्ट तर स्पष्ट आहे, गडकरींनी संयमाने या प्रसंगी भूमिका घेतली पाहिजे, त्यांची ठेवली पाहिजे. गडकरी आतापर्यंत जे काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्या सगळ्यावरती पाणी फिरण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. गडकरींमध्ये उदात्त आणि चांगले गुण निश्चितपणे त्यांनी जे निर्मितीच्या कार्यामध्ये, क्षेत्रामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे यश संपादन केलं ते अभूतपूर्व होते, यात काही शंका नाहीये. त्याच्यामध्ये उणिवा पण राहिलेल्या आहेत, परंतु त्यांचं जे उत्तुंग यश मिळवण्याचे जे प्रयत्न ते असायचे ते निश्चितपणे वाखाणण्याजोगे होते. आणि त्यांचा मुलगा एथेनॉल निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे त्याचा एका कंपनीचा एक मालक आहे. त्याच्यावरनं त्यांचा हितसंबंध आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकत नाही. कारण हितसंबंधाचा प्रश्न आहे, शेवटी कसा व्यवसाय करण्याचा, उद्योग निर्माण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. राजकारण हा एकच धंदा मानणारी लोकं जी आहेत ती पण स्वतःचा राजकारण हा धंदा करत असतात. त्यामुळे गडकरींच्या मुलांनी जर समजा स्वतःची कंपनी काढली आणि स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करत असतात तर तो त्यात करायचा त्याला निश्चितपणे अधिकार आहे. परंतु याचा गैरफायदा त्यांनी आपल्या धोरणात्मक रीतीने विचार करून जर घेतला किंवा नाही, हा फक्त त्याच्यामध्ये वादाचा मुद्दा होऊ शकतो, असं या प्रसंगी दिसतं. परंतु यावरनं एक स्पष्ट होतंय, मी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे, की एक मोठी शृंखला आहे, जी शृंखला मालिका आहे, त्याची अजून एक कडी आहे, गडकरी जोडलेली आहे त्याला. UGC, राम मंदिरामध्ये होणारं मोठं हे अपहाराचं प्रकरण आणि तिसरं गडकरी. हे एकाच शृंखलेची मालिका आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रयत्न जो आहे तो प्रतिस्पर्धी दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न करणं हा त्याच्यामधून दिसून येतोय असं वाटतं.